नमस्कार. आज 1 फेब्रुवारी 2026 वार आहे रविवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजपासून आपण द हिंदूला कवर करणार आहोत. ओके, त्यानिमित्ताने विश्लेषण पूर्ण तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट आजच्या प्रमुख बातम्या पहा. विलिनीकरणात खंड, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांची भाजपला अपेक्षित खेळी. अर्थ वगळता अजितदादांची इतर खाती सुनेत्रा पवारांकडे. तसेच महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार लाभलेल्या आहेत. ओके, त्यासाठी त्यांचं नक्कीच अभिनंदन. पुढची बातमी आहे विशेष संपादकीय. व पहा, तुम्हाला सर्वांना माहिती असेल की रविवारी लोकसत्तामध्ये संपादकीय पेज येत नसतो, पण आज विशेष संपादकीय छापण्यात आलेला आहे व तोही रविवारी, पण फ्रंट पेजवरती हा संपादकीय लेख आहे. सुनेत्राताई, तुम्ही चुकलात. हा आर्टिकल शक्य झालं तुम्ही जर पॉलिटिकल ऑब्झर्वर या नात्याने तुम्ही हा आर्टिकल वाचू शकता. पण पहा, याच्यापूर्वी म्हणजे मी अगदीच लोकसत्ता जेव्हापासून समजत आहे किंवा म्हणजे जेव्हापासून मी वाचायला सुरुवात केली आहे तेव्हापासून म्हणजे सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल एकही आर्टिकल आलेला नव्हता. तर हा फर्स्ट आर्टिकल आहे व फर्स्ट आर्टिकल लोकसत्ताने अगदीच पहा टीका स्वरूपातच सुरुवात केलेली आहे. ओके, व इथून पण त्यांनी म्हटलं आहे पहा की संपादकीय नोंद घेण्याची सुरुवात कठोर टीकेने करावी लागणे हे दुर्दैव परंतु अपरिहार्य आहे व त्यास इलाज नाही, अशा पद्धतीने हा आर्टिकल आहे. शक्य झालं तर तुम्ही वाचू शकता. महाराष्ट्रातील स्थिती काय आहे किंवा राजकीय स्थिती सध्याला काय आहे या आर्टिकलमधून जेमतेम कव्हर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पण अगदी UPSC आणि MPSCला वैयक्तिक टीका वगैरे आपल्यासाठी आवश्यकतेची नसते किंवा राजकीय टीका पण आपल्यासाठी आवश्यकती नाही, यासाठी मी या बातमीला स्किप करतोय. पुढची बातमी आहे अगदीच आज अर्थसंकल्प येणार आहे, मग आर्थिक शिस्तीच्या उपाययोजनांवर भर. प्रश्नचिन्ह आहे पहा की आज बजेटमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतील. आता अगदीच प्रत्येकजण आपापल्या परीनं त्याला पाहत आहे. आता जो मिडल क्लास आहे तो टॅक्स कसा असेल याबाबतीत प्रश्न चिन्ह त्याच्या डोक्यात निर्माण असतील, किंवा आपण जर UPSC आणि MPSCचे विद्यार्थी असतील तर टॅक्सेसचे स्लॅब कसे असतील हे आपण नक्की पाहू शकतो. ओके, पण पहा आता जास्त वेळ जाणार नाही आहे. अगदीच पहा, तुम्ही 10-11ला बजेट सेशन ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस अगदी राष्ट्रपतींच्या संमतीने अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 9व्यांदा बजेट सादर करणार आहेत व अगदीच त्यांनी त्यांचाच विक्रम वगैरे तिथं मोडतील. यासाठी पहा अगदी आपण शांत राहूयात. उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला सर्व काही गोष्टी समजणार आहेत की बजेटमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर ज्या योजना आहेत ना त्या पण मी उद्या नक्कीच कव्हर करणार आहे. कारण लास्ट इयरला तुम्हाला माहिती असेल की बिहारमध्ये त्यांनी मखना बोर्ड स्थापित केलेलं होतं, बरोबर, व त्यावरती प्रश्न आलेला होता. ओके, व लास्ट इयरला म्हणजे आय थिंक 2024च्या बजेटमध्ये हळद बोर्ड स्थापित करण्यात आलेलं होतं हैदराबादमध्ये व त्यावर ती पण प्रश्न आलेला होता. पहा तुम्ही 2024 किंवा 2025च्या प्रिलिममध्ये प्रश्न आहे, हळदीच्या जवळपास 30पेक्षा जास्त व्हरायटीज असतात का, असा प्रश्न होता तिथे. ओके, त्यामुळे निश्चिंत राहा, एक ना एक बातमी ती मी कव्हर करणार आहे. आता तुम्ही लगे पार्लमेंटचं सेशन वगैरे तुम्ही काढून पाहत बसू नकात किंवा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जे पार्लमेंटमध्ये स्पीच देणार आहेत ते तुम्ही पाहण्यात वगैरे वेळ घालू नकात. कारण पहा जवळपास 111 दिवस राहिले तुमच्या प्रिलिमसाठी व तुम्ही टाईम वेस्ट करणं हे योग्य नाही आहे. त्यामुळे या बातमीला इथंच थांबूयात. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. हां, शक्य झालं तर तुम्ही लोकसत्ताचं पण ॲनालिसिस पाहू शकता. त्यामध्ये अर्थतज्ज्ञ अजित रांडे सर येणार आहेत व त्यांच्या अंतर्गत बजेटचं विश्लेषण वगैरे केलं जाणार आहे. म्हणजे प्रत्येकच जागी ते असणार आहे, त्यामुळे स्किप करू शकता. नेक्स्ट आहे रायबकिना नवविजेती. कझाकस्तानच्या एलिनार रायबिकाने माजी विजेत्या एरिना सबालनेकचा पराभव करताना कारकीर्द प्रथमच ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेचे विजेतेपद त्यांनी पटकावलेलं आहे. हा सरळ सेवेला त्यानंतर कंबाईन परीक्षेला हा प्रश्न डायरेक्टली येऊ शकतो. पहा, स्पोर्ट्समधील आहे की ऑस्ट्रेलिया ओपन कोणी जिंकलेला आहे, तर रायबकिना यांनी हा किताब जिंकलेला आहे. तर प्लीज हे थोडंसं तुम्हाला न्यूज लक्षात ठेवायची आहे. पुढे चला. हल्ल्यास चोख उत्तर देऊ, अमेरिकेच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर. आता खऱ्या अर्थाने पाहिलात तर ही बातमी अतिशय म्हणजे आपल्याला माहिती होती अशाच पद्धतीची आहे. पहा, USA एकीकडे काही म्हटलं की लगेच त्याला इराण प्रत्युत्तर देत आहे व झालेला काय सध्याला पहा, हा आपला प्यारा भारत आहे व अगदी इराण आपला दोस्त आहे असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे अगदी चाबहार पोर्ट वगैरे आपण तिथं बांधत आहोत किंवा म्हणजे आता त्याला अगदीच कंडिशन सप्लाय केलेलं आहे अमेरिकेने पण. ओके, त्यामुळे आपण चाबहार पोर्टवरती अद्याप काही सांगू शकत नाही किंवा आपला तिथं अधिपत्य आहे किंवा ओनरशिप आपण तिथं आता सध्याला सांगू शकणार नाही आहे. पहा, ओके, थोडासा वेळ द्यावा लागेल. USA आणि इंडिया रिलेशन्स या पद्धतीने आपण पाहूयात पुढे कशा पद्धतीने जातील. त्यानंतर भारत अमेरिका संपूर्ण सहमती अशक्य आहे. आता ही पण बातम्या डेली बातम्या येत आहेत पहा, अमेरिका आणि भारत यांच्या रिलेशन
विश्लेषणबद्दल, पण सध्याला म्हणतोय ना थोडंसं नाजूक परिस्थिती आहे. प्लीज तुम्ही या गोष्टींमध्ये लक्ष वगैरे घालू नका. आता अगदीच इराणला दुसरा आणखीन एक USA कडून धोका तर आहेच, बाकीला इस्रायलकडून पण धोका आहे. व सध्याला प्रॉब्लेम काय आहे पहा, इराण पण आपला चांगला मित्र आहे व इस्रायल पण चांगला मित्र आहे. व अगदीच तुम्हाला माहिती असेल तर इस्रायल आपला सदैव पाठिंबा देत असतो. तुम्हाला कोणत्याही अडचणीमध्ये जर तुम्ही फोन वगैरे केला इस्रायलला, अगदी रशिया ज्या पद्धतीने आहे ना तसा इस्रायल आहे आपल्यासाठी. मग अगदी पहा, इराणला इस्रायलपासून पण धोका आहे. त्यामुळे अगदी इथून जर न्यूजची जर सुरुवात तुम्ही पाहिला तर इस्रायलपासूनच झालेली आहे. त्यामुळे अद्याप आपल्याला सांगता येणार की नाही की आपण कोणाच्या बाजूने वगैरे जायचं. व अगदी आपलं जे अलिप्ततावादीचं धोरण जे आहे ते यासाठीच खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे निश्चिंत राहा. ही बातमी पण थोडंसं न्यूज इन प्रोसेसमध्ये आहे. याला फक्त नाजूक परिस्थिती या नजरेतून तुम्ही पहा, बाकी डिटेलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही आहे. त्यानंतर आफ्रिकनच्या मॅपमध्ये तुम्हाला काँगो पाहायचा आहे. न्यूज इन मॅपिंग बेस्ड ही न्यूज असेल. व लास्ट इयरला पण काँगोबद्दल एक आर्टिकल आलेला होता. त्यामुळे काँगोबद्दल थोडंसं तुम्ही माहिती काढून घ्या. व प्लीज शक्य झालं तर आफ्रिकाचा मॅप तुम्ही एकदा पहा. व लास्ट इयरला पण आफ्रिकन कंट्रीज जे आहेत, जसं सुडान आहे, सुडानबद्दल एक प्रश्न आलेला होता की तेथे सिव्हिल वॉर चालू होतं त्याबद्दल. ओके, त्यासाठी काँगो याबद्दल थोडंसं प्रश्न येऊ शकतात. कारण पहा, इलेक्ट्रिक व्हेकल जे आहेत, इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये जे कोबाल्ट लागणार आहे ते तिथून घेतात काँगोमधून. यासाठी काँगो सध्याला काय आहे पहा, चर्चेत आहे देश. ओके, तर प्लीज मॅपिंगमध्ये त्याच्या आजूबाजूचे जे कंट्रीज आहेत ना ते पण तुम्हाला पाहणं आवश्यकता आहे. डन, ते तुमचं होमवर्क असणार आहे. त्यानंतर पहा, जळगाव सराफा बाजारात चांदी 40,000 स्वस्त. कालच्या लेक्चरमध्ये मी म्हटलेलंच होतं की पहा, चढ उतार वगैरे होणारच आहे. व त्यानंतर आज शेअर मार्केट ओपन असणार आहे. आज संडे जरी असला, आता पहा मी म्हटलेलं होतं की परवा दिवशी ज्यावेळेस ओपन होईल शेअर मार्केट त्यावेळेस आपल्याला चढ उतार पाहायला मिळेल. परंतु नाही, आज बजेट असल्या कारणामुळे अगदीच पहा आज पण शेअर मार्केट ओपन आहे. ओके, पण पहा जे ट्रेडिंगचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचं फक्त आपल्याला एक नजर किंवा एक ऑब्झर्वर या नात्याने महत्त्वाच्या न्यूज आहेत या. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे आपल्यासाठी न्यूज गरजेची आहे का, तर बिलकुल नाही आहे. नेक्स्ट आहे विशेष संपादकीय. पहा, सुनेत्राताई तुम्ही चुकलात याबद्दलचा हा आर्टिकल आहे. पहा, म्हणजे शक्य झालं तर तुम्ही वाचा. मी म्हटलं नाही याच्यापूर्वीच आपण याबद्दल काही बोलू शकत नाही. व इथं त्यांनी चांगल्या पद्धतीने थोडंसं विश्लेषण करण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेला आहे. पुढे चला, रविवार मराठवाडा, हे पण बातम्या स्किप करू शकता. ओके, त्यानंतर आहे भेदभावाचे उच्चाटन की नव्या वादाला फोडणी. UGC यांनी एक नियमावली काढली होती किंवा समता समिती त्यांनी स्थापन केली होती. मग या समता समितीला पहा, सुप्रीम कोर्टाने तुम्ही तुमच्या मनमानी पद्धतीने किंवा एखादी नोटिफिकेशन काढून डायरेक्टली समाजामध्ये तेढ निर्माण करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हणत ना, जे समता समिती होती त्याला त्यांनी स्टे दिलेला आहे. त्यामुळे पहा, आता हे सुप्रीम कोर्टाच्या ज्युडिशियल रिव्ह्यू अंतर्गत आहे. आता आपण याबद्दल डिटेल चर्चा वगैरे करू शकणार नाही. आता जरी चर्चा करायला काही प्रॉब्लेम पण नाही आहे पहा, पण चर्चा केलात व उद्या हे सर्व काही डिसमिस करून टाकलं, केसच डिसमिस जर झाली तर मग काय करायचं. मग त्यामुळे पहा, याऐवजी तुम्ही दुसरे टॉपिक नक्की पाहू शकता ना. म्हणजे सिलेबस आपला खूप मोठा आहे. फक्त UGC याला तुम्ही पाहून बसू नका. हां, बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये अगदीच MPSCसाठी तुम्ही हा प्रश्न घेऊ शकता पहा, किंवा कमेंट सेक्शन मध्ये मला उत्तर नक्की सांगू शकता की UGCची स्थापना कधी आहे. आय थिंक राज्यसेवा 2025मध्ये NCERTची स्थापनेबद्दल प्रश्न आलेला होता. बरोबर आहे. तर प्लीज आता तुम्ही मला UGCची स्थापना नक्की सांगायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये. ओके, तर हे महत्त्वाचं आहे. बाकी पहा, हा आर्टिकल खूप महत्त्वाचा नाही आहे, मी वारंवार सांगतोय. कारण पहा, UPSC पण असे जे प्रश्न आहेत जिथून ना जास्तच वाद होऊ शकेल. आणि पहा, प्रत्येकाचं पर्स्पेक्टिव्ह वेगळं असतं. ओके, आता आरक्षणबद्दल पण प्रत्येकाचं पर्स्पेक्टिव्ह वेगळं असतं. ज्या विद्यार्थ्याला आरक्षण मिळत आहे तो त्याच्या पॉझिटिव्हली बोलेल, व ज्या विद्यार्थ्याला त्याचं आरक्षण मिळत नाही आहे तो काय म्हणेल, त्याच्या निगेटिव्हली बोलेल. व पहा, आपल्या UPSCकडे मॉडेल आन्सर आहे का, तर बिलकुल नाही. व जो व्यक्ती आपले आन्सर चेक करणार आहे तो काय करणार आहे पहा, तो जर आरक्षित वर्गातून येत असेल तर त्याला अगदीच ते चांगलं वाटेल. पण जो शिक्षक आपले आन्सर की चेक करणार आहे त्याला जर आरक्षण प्राप्त नसेल तर त्याचं बाहेरचं ओपिनियन तिथं दिसेल. मग या कारणानिमित्त UPSC असे प्रश्न विचारत नाही पहा. UPSCला एक स्टँडर्ड आहे. त्यामुळे प्लीज अशा बातम्यांकडे थोडंसं निग्लेक्ट केला तरी चालेल. किंवा सुप्रीम कोर्टामध्ये एखाद्या वेळेस ज्युडिशियल रिव्ह्यू असेल ना तर त्याला थोडंसं आपण पण थांबणं गरजेचं आहे. हां, इथे पहा, प्रिलिमला प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो की UGCची स्थापना कधी आहे. ओके, किंवा याच्या संदर्भाचं बजेट किती आहे, यावर्षी GDPच्या किती टक्के बजेट आहे, हा प्रश्न बिलकुल विचारला जाऊ शकतो. मग त्यासाठी थोडंसं थांबा, स्टेबल राहा तुम्ही. म्हणजे प्रत्येक बातमी आल्यानंतर त्याच्या पाठीमागे जाण्याची आवश्यकता नाही आहे. जर शक्य झालं व तुम्हाला वेळ असेल तर नक्की हा आर्टिकल वाचू शकता. यात काहीही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे वाचाल तर अगदीच वाचाल, पण UPSCच्या नजरेतून जर पाहिलात तर थोडंसं तुम्हाला थांबणं अपेक्षित आहे. डन. त्याच्यानंतर पुढे हा जो पॉईंट आहे पहा, इथं शेवटी जाता तो कन्क्लुजनसाठी बेस्ट आहे.
मी याला हायलाईट पण केलेलं आहे. कन्क्लुजनसाठी तुम्ही हा पॉईंट नक्की लिहू शकता, तुमच्या आन्सरमध्ये वगैरे कॉपी करू शकता नक्कीच. ओके, त्याच्यानंतर धनखड दिसले याबद्दल आर्टिकल दिलेला आहे, स्किप करू शकता, तसं काही आवश्यकतेचं नाही आहे. नेक्स्ट आहे, आता तरी महाराष्ट्राच्या हवाई वाहतुकीचा आराखडा बनवा. आता अगदीच हा आर्टिकल जर तुम्ही पाहिला तर अतिशय महत्त्वाचा आहे, कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर हवाई वाहतुकीच्या सुरक्षासंदर्भातील अनेक प्रश्न उपस्थित होतात व आज घडीला देशभरामध्ये 497 विमानतळे आहेत, पण ते सर्वच सुरक्षित आहेत, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहेत असे म्हणता येत नाही. त्यामध्येच महाराष्ट्राची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही आहे व महाराष्ट्रामध्ये एकूण 31 विमानतळाचा पसारा झालेला आहे. ओके, म्हणजे पहा, प्रत्येक जिल्ह्याला एक विमानतळ अशा पद्धतीने आपल्याकडे विमानतळे आहेत. ओके, याच्यापूर्वी नांदेडमध्ये पण अशाच घटना वगैरे झालेल्या होत्या, किंवा तुम्ही म्हणू शकता की नांदेडचं विमानतळ खूप चर्चेमध्ये वगैरे असायचं, पण रिलायन्स इंडस्ट्री किंवा MIDC यांनी आता त्याला थोडंसं दैनंदिन वापरासाठी पण त्याला ओपन केलं आहे. त्याच्यानंतर लातूर विमानतळ, धाराशिव विमानतळ, ओके, म्हणजे लगोलग ते लागून आहेत विमानतळ. त्यानंतर कोल्हापूर विमानतळ, परंतु पहा तिथून दैनंदिन सेवा नाही आहे. अगदीच तशाच पद्धतीने होतं पहा बारामतीचं विमानतळ. आता तुम्ही जर पाहिलात तर पुणे विमानतळ एकटंच तिथं जास्त लोकसंख्या तिथं हे केलेलं आहे, म्हणजे जास्त लोकांना सर्व्हिस देत आहे पुणे विमानतळ. पण पुण्याच्या आजूबाजूचा जर परिसर तुम्ही पाहिला तर तिथे आता दुसरं विमानतळ असण्याची खूप गरज आहे. जसं की पहा बारामतीचं विमानतळ, तिथं त्याला मोठं करणं खूप गरजेचं होतं, कारण ते 1996 पासून कार्यरत आहे. व तुम्हाला माहिती असेल की सोलापूर, त्यानंतर आजूबाजूचे जे जिल्हे आहेत तेथून बारामतीसाठीचं जो विमानतळ आहे त्याला आता प्रोग्रेससाठी खूप गरज होती, कारण लोकसंख्या पण तेथील वाढलेली आहे व विकास पण तशा पद्धतीने झालेला आहे. औद्योगिक इंडस्ट्रीज वगैरे तिथं आलेल्या आहेत, या कारणांनी त्याचा आता विकास होणं अपेक्षित होतं. व तुम्हाला माहिती असेल की पुणेचं जे विमानतळ आहे ते डिफेन्स सेक्टर, ओके, डिफेन्स प्लस सिव्हिल हे अशा पद्धतीने दोघांच्या कॉम्बिनेशनमध्ये सध्याला स्थापन झालेलं पुणेचं विमानतळ आहे. व पुणेचं विमानतळ जे आहे ते जास्त लोकांना सामावून घेऊ शकणार नाही आहे, कारण ते डिफेन्स सेक्टरसाठी पण ओपन आहे, बरोबर. मग यासाठीच पहा बारामतीच्या विमानतळाचं इथं जास्त विकास करणं अपेक्षित होता, पण तो झालेला नाही आहे. मग आता तरी आपल्याला काय करावं लागेल, महाराष्ट्राचे जे हवाई वाहतूक आहेत त्याचा आराखडा बनवून आपल्याला विकास करणं अपेक्षित आहे. व सध्याला आपले जे हवाई वाहतूक मंत्री आहेत मुरलीधर मोहोळ, हे पण आपल्या पुणेमधूनच आहेत. मग त्यांनी याबद्दल थोडंसं ॲक्शन उचलावी यासाठी हा आर्टिकल आहे. बाकी पहा, यामधून UPSCसाठी किंवा MPSCला आपण तशा पद्धतीने दिशा देऊ शकतो असं एकही आर्टिकल म्हणजे जास्त पॉईंट मला यामधून मिळालेले नाहीत. त्यामुळे जेवढं मी तुम्हाला आत्ता पॉईंट सांगितले तेवढे जरी लक्षात ठेवलात तर मोर दॅन सफिशियंट आहे. म्हणजे आता ही विमानांची संख्या किती आहे आता असा तर डायरेक्टली प्रश्न येणार नाही आहे, पण तुम्हाला माहिती असावं यासाठी फक्त. ओके, बाकी प्रश्न परीक्षेला येऊ शकत नाही पहा अशामधून. डन. त्याच्यानंतर हा लोकशाहीचा तमाशा ठरू नये, म्हणजे जवळपास 8 वर्षानंतर महानगरपालिकेच्या इलेक्शन झालेले आहेत, मग त्याबद्दलचा हा आर्टिकल दिलेला आहे. बाकी या पण आर्टिकलमधून आपल्याला खोदा पहाड निकला चुहा यासारखी भूमिका आहे, त्यामुळे अगदीच आजचा लोकसत्ता जास्त काही महत्त्वाचा नाही आहे. ओके, तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता संपतं. नेक्स्ट आहे आजचं द हिंदू. द हिंदूमध्ये पहा पहिली बातमी आहे, सुनेत्रा पवार स्वॉर्न इन ॲज डेप्युटी CM ऑफ महाराष्ट्र. ओके, पहिल्या महिला आहेत. त्यानंतर रिअल सॅटिस्फॅक्शन ओनली व्हेन BJP विन्स इन वेस्ट बेंगाल सेज शहा. ओके, म्हणजे आता खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलात तर वेस्ट बेंगॉलला काबीज करणं किंवा वेस्ट बेंगॉलची खुशी काबीज करणं सध्याला BJPचं लक्ष राहिलेलं आहे. त्यामुळे सध्याला अमित शहा अगदीच आसाम त्यानंतर वेस्ट बेंगाल यांच्याच दौऱ्यावरती जास्त आपल्याला दिसत आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. आजचं पण द हिंदूमध्ये पहा, आज आर्टिकल येत नसतात कारण संडे आहे, त्यानिमित्ताने आपण अगदीच फास्टमध्ये याला पण कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. ओके, एकच मिनिट, एक महत्त्वाची बातमी आहे जी की UPSC प्रिलिमला नक्कीच येऊ शकतो प्रश्न. नेक्स्ट आहे 1000 रॅली ओव्हर मणिपूर्स टेरिटोरियल इंटिग्रिटी. पहा, सेव्ह मणिपूर याबद्दल एक रॅली काढण्यात आली. मणिपूरमधील जे स्थानिक आहेत त्यांच्यामार्फत इम्फाळमध्ये एक रॅली काढण्यात आली व त्या रॅलीचं नाव तुम्ही म्हणू शकता की सेव्ह मणिपूर. का सेव्ह मणिपूर? तर तुम्हाला माहिती असेल मे 2023 पासून मणिपूर जळत आहे. ओके, व त्यामुळे पहा समाजामध्ये तेढ निर्माण झालेलं आपलं सिच्युएशन पाहायला आली. का पाहायला आली? तसं तर एका जातीच्या व्यक्तीला दुसऱ्या जातीच्या व्यक्तींनी मारून टाकलं, या कारणानिमित्त परत एकदा ते काय झालेलं आहे, वाद उफाळून आलेला आहे. ओके, कुकी आणि मैती यामध्ये, बरोबर. मग यासाठी त्यांनी आता पुढाकार, स्थानिक जे नागरिक आहेत त्यांनी पुढाकार घेत त्यांनी सेव्ह मणिपूरची रॅली वगैरे तिथे काढलेली आहे. व खऱ्या अर्थाने आता अगदीच तिथे राष्ट्रपती राजवट लागू आहे तरी देखील इथं इंटरव्ह्यून करणं केंद्र सरकारला खूप महत्त्वाचं आहे पहा, कारण मणिपूरला आता आपण वाचवण्याची खूप गरज आहे. म्हणजे
2.5-3 वर्ष झाली आपलं मणिपूर जळत आहे व असं आपण डायरेक्टली एखाद्या प्रदेशाला असंच डायरेक्टली वाऱ्यावर वगैरे सोडू नाही शकणार. मग यासाठी प्रयत्न तिथं अपेक्षितच आहेत. ओके, मग पाहूयात पुढे या मणिपूरचं वगैरे काय होईल, किंवा म्हणजे तिथे आपल्याला कशा पद्धतीने परत एकदा इंटिग्रिटी तिथं निर्माण करता येईल. ओके, त्याच्यानंतर बाकी ही बातमी आहे पहा, म्हणजे गाझा पीसबद्दलची, पण जास्त काही त्यामधून आपलं आउटकम आलेलं नाही आहे, कारण भारत सरकारचा स्टँड तिथं नाही आहे. ओके, त्यामुळे थोडंसं थांबा. याबद्दल जर भारत सरकारचा स्टँड जर असेल ना तर मी तुम्हाला नक्की त्याबद्दल गाईड करेन, पण सध्याला आपला न्यूज इन प्रोसेसमध्ये आहे, या नात्याने आपण थोडंसं पुढे जाणं अपेक्षित आहे. ओके, त्याच्यानंतर पहा डायरेक्टली आपण सायन्स टेककडे येऊयात. हां, त्यानंतर अदानी यांच्याबद्दल 90 दिवसाचा अल्टिमेटम वगैरे त्यांना दिलेला आहे. ठीक आहे, त्या बातम्या आपल्यासाठी पण जास्त काही महत्त्वाच्या नाही आहेत. त्यानंतर कॅटरपिलरवरती, म्हणजे एखाद्या व्हायरसनं जर कॅटरपिलरवरती हल्ला केला ना तर कॅटरपिलरमध्ये, म्हणजे हे अशा पद्धतीने अळी आहे पहा, तुम्ही अगदीच फुलांची जी झाडं असतात त्या झाडांवरती ह्या अशा पद्धतीच्या अळ्या पाहता पहा. आता ही अळीबद्दल पण बोलायचं का असा प्रश्न नक्की आहे, पण UPSC अगदीच याबद्दल पण प्रश्न विचारते. म्हणजे UPSCचे एन्व्हायरमेंट जर तुम्ही पाहिलात ना तर खूप अतरंगी सवाल येतात तिथे. ओके, मग त्यासाठी हे महत्त्वाचं आहे. हे जे कॅटरपिलर आहे ना त्याच्यामध्ये पहा HATKR रिसेप्टर असतं. ओके, HATKR रिसेप्टर असतं, म्हणजे त्याच्यावरती जर व्हायरसनी हल्ला वगैरे जर केलेला असेल तर त्याची लगेच HATKR हे रिसेप्टर ॲक्टिव्ह होतं व ब्रेनला सिग्नल देतं. ब्रेनला सिग्नल कशा पद्धतीने, फक्त जिथे लाईट असते ना तिथे तो पळत असतो. म्हणजे जसं तुम्हाला पहा अंधारामध्ये जर तुम्ही गाडी वगैरे चालवत असाल तर अगदी एक छोटीशी लाईट पण आपल्यासाठी खूप काही हे करू शकते, किंवा इथे लाईट आहे त्या नजरेनं आपण जायचं. अगदी तशाच पद्धतीने पहा, जर त्याच्यावरती व्हायरसने अटॅक वगैरे जर केला ह्या कॅटरपिलरवरती, तर हे जे कॅटरपिलर आहे ना ते काय करतं, अगदीच जिथे लाईट येते त्या लाईटच्या दिशेने वरती वगैरे जातं. मग ते काय करतं पहा, झाडाचं जे शेवटचं टोक असतं, किंवा काय म्हणू शकता जे शिखर आहे झाडाचं, त्या शिखराकडे जाण्याचा तो प्रयत्न करत असतो. एवढंच आहे, बाकी जास्त काही यामधून हे नाही आहे. पण महत्त्वाचं काय, HATKR रिसेप्टर आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. UPSC डायरेक्टली प्रश्न विचारू शकते की HATKR रिसेप्टर काय आहे. आता अगदीच आपण हे रडार सिस्टममध्ये पण यूज करतो का असं तिथं स्टेटमेंट देऊ शकतो, पण हे रडारमध्ये नाही तर कोणामध्ये आहे, तर अगदीच कॅटरपिलरमध्ये ही सिस्टम आहे. ओके, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. डन. त्याच्यानंतर आहे प्रिया ट्रायल लिंक्स B12 इंटेक टू लॉंग टर्म हेल्थ इन बेबीज. ओके, आता अगदीच राज्यसेवा 2025चा तुम्ही प्रश्न आठवू शकता, त्यामध्ये जिनॉम प्रोजेक्टवरती एक प्रश्न आलेला होता व तो प्रश्न ना मी UPSCसाठी रिझर्व केला होता पहा. ओके, UPSCसाठी तो प्रश्न रिझर्व आहे असं मी डायरेक्टली सांगितलं होतं विश्लेषणच्या वेळेस, पण तोच प्रश्न ना डायरेक्टली MPSCने विचारलेला होता राज्यसेवेमध्ये. मग तशाच पद्धतीने हा पण जो प्रश्न आहे ना प्रिया, हे जे प्रश्न आहे हा UPSCसाठी मी रिझर्व करत आहे, पण शक्यता अगदीच आहे की MPSC पण हा प्रश्न विचारू शकेल. त्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे किंवा हा आर्टिकल आहे, तुम्ही थोडंसं लक्ष देऊन ऐकू शकता. तर पहा प्रिया, ही प्रिया काय आहे, PRIYA, व महाराष्ट्रामधून हे असल्याने खूप मोस्ट IMP आहे पहा. तर पहा, पुणे रूरल इंटरव्हेन्शन इन यंग ॲडल्ट्सन्स. ओके, हा प्रियाचा फुल फॉर्म आहे, पुणे रूरल इंटरव्हेन्शन इन यंग ॲडल्ट्सन्स. हे कशाबद्दल यांनी इंटरव्हेन्शन केलेलं आहे, तर पहा अगदीच जे प्रेग्नंट लेडीज असतात त्यांच्यामध्ये विटॅमिन B12 याची जर मात्रा आपण जास्त पद्धतीने जर वाढवली तर जे येणारं बेबी असतं ना त्याच्यामध्ये ऑबेसिटी, त्यानंतर डायबिटीज ह्याचे जे गुण आहेत ते खूप कमी होतात, असं पुणे बेस्ड जी रिसर्च झाली प्रिया यामध्ये त्यांनी कन्क्लूड केलेलं आहे व जर्नलमध्ये हे प्रकाशित पण झालेलं आहे. त्यामुळे UPSC डायरेक्टली प्रश्न विचारते की प्रिया काय आहे, तर हे पुणे बेस्ड रिसर्च होतं, किंवा विटॅमिन B12 बद्दल काही सजेशन देण्यात आलेले आहेत का ICMRला, तर हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर यस, विटॅमिन B12ची जर मात्रा प्रेग्नंट लेडीजमध्ये आपण जर वाढवली तर काय होणार आहे, तर अगदीच जे बेबी येणार आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने किंवा हेल्दी बेबी तिथं तयार होईल असं तुम्ही इथं डायरेक्टली म्हणू शकता. हे त्याचा क्रक्स झाला. आता हे जे विटॅमिन B12 आहे, आता हा जो प्रश्न आहे तो असा पण विचारला जाऊ शकतो पहा की विटॅमिन B12 हे वॉटर सोल्युबल आहे का नाही, तर अगदीच वॉटर सोल्युबल आहे, हे यस आहे त्याचं उत्तर. त्याच्यानंतर पहा, आज घडीला भारत देशातील बहुतांश जनता जी ही आहे ती व्हेजिटेरियन आहे, बरोबर, व्हेजिटेरियन आहे. व B12चे जर नॅचरली जर तुम्ही पाहिलात तर ते कशातून मिळतं, मांस, मच्छी यामधून B12 हे विटॅमिन मिळतं. व सध्याला जर तुम्ही महिला प्रवर्ग वगैरे जर पाहिलात ना तर त्यामध्ये व्हेजिटेरियन
जास्त करून महिला ह्या व्हेजिटेरियन असतात, कारण तुम्ही पाहू शकता की म्हणजे अगदीच प्रत्येक उपवास वगैरे महिला जास्त पद्धतीने करतात, म्हणजे पुरुषांच्या प्रमाणात महिला जास्त उपवास वगैरे करतात, म्हणजे तुम्ही आजूबाजूला नक्की पाहू शकता, बरोबर आहे. मग या कारणानिमित्त व्हेजिटेरियन या महिला असतात व त्यांना व्हिटॅमिन B12ची डेफिशियन्सी नक्कीच होते. व व्हिटॅमिन B12ची डेफिशियन्सी म्हणजेच काय आहे पहा, तर फटीग, म्हणजे ब्रेन फंक्शन चांगल्या पद्धतीने होऊ शकत नाही, किंवा अगदीच पाहताना लवकरात लवकर आळस वगैरे येतो, म्हणजे फटीग तिथं निर्माण होते. ओके, ह्या सर्व कारणं आहेत व्हिटॅमिन B12ची डिफिशियन्सीचे. व व्हिटॅमिन B12 कशामधून मिळतं, तर मांस, मच्छी या किंवा अंडे वगैरे यामधून व्हिटॅमिन B12 मिळतं. पण ज्यावेळेस प्रेग्नन्सी असते ना, प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला तिथं व्हिटॅमिन B12 अगदीच जास्त प्रमाणात लागेल. का जास्त प्रमाणात लागेल, तर एकतर तिथं काय आहे पहा, आळस येणार नाही आहे, त्याच्यानंतर जे मेटाबॉलिक रेट आहे ते पण आपल्याला बेसिकली जास्त वाढवावं लागेल. ओके, मग या कारणांसाठी जे व्हिटॅमिन B12 आहे ते खूप मदत करतं प्रेग्नंट लेडीजला. यासोबतच जे बेबी किंवा जे फेटल त्यांच्या म्हणजे जे गर्भ आहे, गर्भाला पण B12 खूप मदत करतं. पण आपल्याकडे नॅचरल रिसोर्सेस जे आहेत ती कोणती, मी म्हटलं मांस, मच्छी वगैरे, बरोबर. मग हे जर व्हेजिटेरियन महिला जर खात नसेल तर अगदीच पहा, जे येणारं बेबी असेल त्याला पण त्याची डिफिशियन्सी वगैरे जाणवते व त्यामधून डायबिटीज, त्यानंतर मेटाबॉलिक रेट कमी होतं त्याचं, हे अशा पद्धतीचे तिथं सिम्पटम होतात. मग यासाठीच प्रिया किंवा पुणेमध्ये एक रिसर्च करण्यात आली व पुणे येथील ज्या रिसर्चमध्ये त्यांना समजलं की बा व्हिटॅमिन B12 जर आपण म्हणजे पहा त्याच्या गोळ्या पण भेटतात, मग त्या जर गोळ्या प्रेग्नंट लेडीजला आपण जास्त प्रमाणात जर दिल्या तर अगदी त्याचा फायदा काय होणार आहे, तर अगदी जे येणारं जे बाळ आहे ना ते खूप सुखरूप होतं, किंवा अगदीच तो एक हेल्दी बाळ तिथं तयार होतं असं तुम्ही म्हणू शकता. व याचा इम्पॅक्ट जास्त नाही आहे. का इम्पॅक्ट जास्त नाही आहे, तर मी आत्ताच म्हटलं ना तुम्हाला, हे वॉटर सोल्युबल आहे, म्हणजे तुम्ही जेवढं जास्त पाणी प्याल ना तर अगदी जास्त पाण्याची जर तुम्ही जास्त पाणी वगैरे पिलात ना तर ते अगदीच वॉटर सोल्युबल आहे व ते पाण्यामध्ये वितळून जाणार आहे. मग याच कारणानिमित्त व्हिटॅमिन B12 आपण रिकमेंड करू शकतो असं त्यांनी रिसर्चमध्ये कन्क्लुजन दिलेलं आहे. ओके, मग यासाठीच आता आगामी काळामध्ये पहा, जे बेबीची हेल्थ आहे, मग ह्या हेल्दी बेबीसाठी काय करणार आहेत, पॉलिसीमध्ये इथं चेंजेस नक्की केले जातील की जे प्रेग्नंट लेडीज आहेत त्यांनी व्हिटॅमिन B12 हे जास्त इंटेक करायचं आहे, असं नक्कीच पॉलिसी वगैरे तिथे येईल पहा. ओके, याच्यापूर्वी आलेलं आहे का असं, तर बिलकुल यस. मिशन इंद्रधनुष्य कशा संदर्भात आहे, तर टीकाकरण करण्यासाठी आहे, म्हणजे अगदीच पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा आल्यानंतर त्यांनी मिशन इंद्रधनुष्य लॉन्च केली होती व त्यावर UPSCने प्रश्न विचारलेला होता. अगदी तसंच आहे प्रिया ही जी रिसर्च करण्यात आलेली आहे, जे बेसिकली कशा संदर्भात आहे, B12 बद्दल आहे. हा प्रश्न UPSCला विचारला जाऊ शकतो, त्यामुळे लक्षात घ्या वॉटर सॉल्युबल हा विटॅमिन आहे व हा सरळ सेवेचा प्रश्न झाला किंवा MPSCचा प्रश्न झाला. UPSC एक एक्स्ट्रा करतं व एक्स्ट्रा करत काय म्हणणार आहे ते, तर अगदीच पहा यामुळे हेल्दी बेबीज वगैरे तयार होतात का, तर बिलकुल यस, हेल्दी बेबीजसाठी व्हिटॅमिन B12 खूप महत्त्वाचा आहे. आय होप हा आर्टिकल तुम्हाला नक्कीच समजलेला असेल व अगदीच पॉलिसीमध्ये 1-2 वर्षानंतर हे नक्की दिसणार आहे. आता ही न्यूज इन प्रोसेस जरी असली तरी पहा 111 दिवसांनी जी UPSC प्रिलिम होणार आहे, म्हणजे त्याचं जर पेपर सेट आजच्या पद्धतीने जर झालं तर नक्कीच हा प्रश्न तुम्हाला दिसून येईल. ओके, त्यासाठी प्लीज थोडंसं याकडे लक्ष द्या. डन. त्यानंतर इंडिया आणि युरोपियन युनियन यामध्ये जे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेलं आहे याबद्दल हा आर्टिकल आलेला आहे व या आर्टिकलचं जे विश्लेषण आहे ते आपण परवा दिवशीच्या न्यूजपेपरमध्ये केलेलं आहे. 28 जानेवारीचं जे वृत्तपत्र विश्लेषण आहे आपलं, जे की पवन निलवाड या चॅनलवरती आहे पहा, तिथून तो जर व्हिडिओ पाहिलात ना तर तुमच्या सर्व डाऊट उत्तर क्लिअर होतील. डन. त्याच्यानंतर आणखीन एक आलेला आहे UGC बद्दलचा हा आर्टिकल आलेला आहे. मी आत्ताच सांगितलं ना तुम्हाला की थोडंसं थांबा, बायस्ड ओपिनियन येतात, यासाठी हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा नाही. हा जर शक्य झालं तुम्हाला वाचायचंच असेल तर तुम्ही द हिंदू किंवा लोकसत्तामधून वाचू शकता व याची जी PDF आहे ना ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी सेंड केलेली आहे. ओके, तर तिथून पण तुम्ही स्वतःहून वाचू शकता व त्यामध्ये जर काही शंका वगैरे असतील तर नक्की मला सांगू शकता. तर आता इथं थांबूयात आपण. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्कीच सांगू शकता. त्यानंतर उद्या आपण बजेट सेशन घेणार आहोत, तर नक्की भेटूयात उद्या. धन्यवाद.